पंजाब उत्तर भारतातलं एकमेव असं राज्य जिथे आजही भारतीय जनता पार्टीला आपले पाय रोवता आलेले नाहीत. पंजाबमध्ये काँग्रेसची ताकद आहे. शिरोमणी अकाली दलासारखा प्रादेशिक पक्ष मजबूत आहे. एवढंच नाही तर फक्त 14 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीनं राज्यात स्वबळावर सत्ता मिळवली आहे. पण भाजप सारख्या पक्षाला आजपर्यंत या राज्यात आपलं अस्तित्व निर्माण करता आलं नाही. आता पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीसाठी भाजप आतापासूनच तयारीला लागलाय. राघव चड्ढा यांच्यासारख्या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन भाजपनं पंजाब आपलं पुढचं टार्गेट असेल हे दाखवून दिले. अनेकांच्या म्हणण्यानुसार पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजप राज्यात पहिल्यांदा आपली ताकद दाखवू शकतो. पण आता भाजपच्या या सगळ्या तयारीला धक्का बसलाय तो पक्षाच्याच एका नेत्याच्या वक्तव्यामुळे. या नेत्यानं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टार बाबत एक असं वक्तव्य केलं जे आता भाजपच्याच अंगलटी येईल असं बोललं जातंय. हे नेते आहेत महाराष्ट्र भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन. महाजन यांनी अलीकडेच अमृतसर इथे केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद पेटला असून याचे पडसाद महाराष्ट्रासह पंजाबमध्ये उमटायला लागलेत. पण नक्की घडलंय काय? गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टार बाबत नेमकं काय वक्तव्य केलं? यावरून राजकारण काय सुरू झालंय? त्यांचं हे वक्तव्य भाजपला कसं महागात पडू शकतं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला गिरीश महाजन यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ते पाहू. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्यात आलं होतं. या घटनेच्या 42व्या स्मृती दिनानिमित्त अमृतसर इथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून नवा वाद सुरू झालाय. गिरीश महाजन यांनी ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस असं म्हटलं. तसंच या कारवाईत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना महाजन यांनी थेट शहीद असा दर्जा दिला. गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची तुलना चक्क अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दाली याच्या सुवर्ण मंदिरावरच्या हल्ल्याशी केली. त्यांनी दावा केला की तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिरात पाठवून जी लष्करी कारवाई केली त्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला. या घटनेतल्या दोषींना शिक्षाही झाली नाही असा आरोप त्यांनी केलाय. धक्कादायक म्हणजे या कार्यक्रमात खलिस्तान समर्थन नेते जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचं उदात्तीकरण करण्यात आलं. त्यावेळी तिथे गिरीश महाजन उपस्थित असल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. भाजप नेतृत्वानं गिरीश महाजन यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेतलीय. त्यांच्या या वक्तव्यावरून पक्षाचं नेतृत्व त्यांच्यावर नाराज झाल्याचं बोललं जात आहे. भाजपनं सूत्रांच्या हवाल्यानं हे स्पष्ट केलंय की गिरीश महाजनांचं हे वैयक्तिक मत असून ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. भाजप वर्तुळातूनही महाजनांच्या या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली जाते. दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र यावरून गिरीश महाजन आणि भाजपला घेरायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी इंदिरा गांधी यांच्या कारवाईचं समर्थन करताना देशाची एकता आणि अखंडता टिकवण्यासाठी हा निर्णय गरजेचा होता. त्यावेळी कठोर कारवाई झाली नसती तर देशासमोर गंभीर संकट उभं राहिलं असतं असं म्हटलं. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजपवर निशाणा साधताना पंजाबमधल्या आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर खलिस्तान सारख्या मुद्द्यांचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. खासदार संजय राऊत यांनीही महाजनांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची मागणी केली. आता गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य पंजाबमध्ये भाजपच्या अंगलटी काय येऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल थोडक्यात जाणून घ्यावं लागेल. ऑपरेशन ब्लू स्टार हा पंजाबच्या राजकारणातला अत्यंत संवेदनशील विषय आहे. 1 जून ते 10 जून 1984 दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानंतर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार असं नाव देण्यात आलं होतं. त्या काळी शीख फुटीरतावादी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला होता. त्यांची स्वतंत्र खलिस्तानची मागणी होती. यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली होती. यावर कारवाई करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात हे ऑपरेशन राबवलं होतं. या ऑपरेशनचे गंभीर पडसाद पंजाबसह देशाच्या राजकारणावर उमटले होते. पंजाबमधल्या कट्टरतावादी नेत्यांनी याचा मोठा विरोध केला होता. पुढे त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या झाली. इंदिरा गांधी यांच्याच 2 शीख धर्मीय सिक्युरिटी गार्ड्सनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
यामागचं कारण इंदिरा गांधींनी राबवलेलं ऑपरेशन ब्लू स्टार होतं. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीत शीखांविरुद्ध प्रचंड मोठी दंगल उफाळून आली होती. या दंगलीत हजारो शीख धर्मीयांची हत्या झाली होती. या सगळ्यातून बाहेर यायला पंजाबला अनेक वर्ष लागली. त्यामुळे आजही पंजाबमध्ये हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जातो. आता गिरीश महाजन यांनी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आणला असून त्यांचं वक्तव्य भाजपला कसं महागात पडू शकतं ते समजून घेऊया. ऐतिहासिकदृष्ट्या पंजाबमध्ये भाजपकडे शहरी हिंदू धर्मियांचा पक्ष म्हणून पाहिलं जातं. भाजपची राज्यात अनेक वर्ष शिरोमणी अकाली दलासोबत युती होती. या युतीत अकाली दल हाच मोठा भाऊ होता. अकाली दलाची पंजाबच्या ग्रामीण भागात तसंच बहुसंख्य शीख धर्मियांमध्ये चांगली ताकद आहे. याशिवाय राज्यात काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून मजबूत आहे. त्यामुळे भाजपला या राज्यात कधीच आपले पाय रोवता आले नाहीत. एवढंच नाही तर इतक्या वर्षांपासून भाजपमध्ये कोणताच मोठा शीख नेताही तयार झाला नाही. सुनील जाखड हे अनेक वर्ष पंजाब भाजपचा चेहरा राहिले, पण ते हिंदू धर्मीय आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये त्यांच्या राजकारणावर मर्यादा येतात. पण आता भाजप आणि अकाली दलाची युती तुटली आहे. दोन्ही पक्ष राज्यात स्वबळावर लढत आहेत. अकाली दलाची साथ सुटल्यानंतर आता भाजप स्वतः पंजाबच्या ग्रामीण भागात आणि शीख धर्मियांमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. यासाठीच गिरीश महाजन यांनी खलिस्तानचं उदात्तीकरण करणारं वक्तव्य केल्याचं म्हटलं जातंय. पण याचा उलट परिणाम भाजपवरच होण्याची शक्यता आहे. आता भाजपने जर या माध्यमातून शीख धर्मियांना साधण्याचा प्रयत्न केला असला तरी यामुळे इतक्या वर्षांपासून भाजपचा कोर वोटर राहिलेला हिंदू मतदार प्रचंड नाराज होऊ शकतो. या हिंदू मतदारांनी 1980 आणि 90च्या दशकातला पंजाब मधला उग्रवाद आणि हिंसाचार अनुभवला आहे. त्यामुळे या विचारसरणीला जो पक्ष समर्थन देतो त्याला हिंदू मतदारांचा विरोध असतो. आता समजा भाजपचं राजकारणही त्याच दिशेने गेलं तर भाजपचा हा हक्काचा मतदार नक्कीच पक्षापासून दूर जाईल. भाजप फक्त निवडणुकीतल्या फायद्यासाठी हे आयडेंटिटीचं राजकारण करत असल्याचा मेसेज मतदारांमध्ये जाईल. याचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो, कारण पंजाबचा हिंदू मतदार हा जनरली प्रादेशिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांना साथ देतो. त्यामुळे जर हिंदू मतदार भाजपपासून दूर झाला तर तो नक्कीच काँग्रेसला पुन्हा साथ देऊ शकतो. अशा प्रकारे याचा उलट परिणाम भाजपवरती होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टारला काळा दिवस आणि यात मृत पावलेल्या लोकांना शहीद असं म्हणून गिरीश महाजन यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचंही म्हणता येतं. कारण ऑपरेशन ब्लू स्टार हे सैन्यानं देशाच्या सुरक्षेसाठी राबवलं होतं. याचा उलट परिणाम भाजपला देशभरात भोगावा लागू शकतो. देशात भाजपची इमेज ही राष्ट्रवादाचं समर्थन करणाऱ्या पक्षाची आहे. पण याच पक्षाच्या नेत्यानं जर फुटीरतावादाचं समर्थन केलं तर हे भाजपला देशभरात नक्कीच महागात पडू शकतं. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे पंजाबच्या युवा शीख मतदारांचे प्रश्न वेगळे आहेत. या मतदारांनी 80 आणि 90च्या दशकातला पंजाब अनुभवलेलाच नाही. त्यांच्यासाठी सध्या राज्यातला बेरोजगारीचा, स्थलांतराचा, अंमली पदार्थाचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. पण जर भाजप हे मुद्दे सोडून 4 दशकांपूर्वी घडलेल्या एका वादग्रस्त घटनेचं उदात्तीकरण करत असेल तर राज्यातला युवा मतदार भाजपच्या बाजूने जाणार नाही. अशा प्रकारे महाजनांचं हे वक्तव्य भाजपला महागात पडू शकतं अशी चिन्ह आहेत. हेच कारण आहे की भाजपनं गिरीश महाजन यांच्या वक्तव्यापासून पक्षाला बाजूला केलंय. भाजपच्या एकाही नेत्यानं महाजन यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही. आता गिरीश महाजन त्यांच्या या वक्तव्यावर काय स्पष्टीकरण देतात की भाजपकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? महाजनांचं हे वक्तव्य भाजपला महागात पडू शकतं का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.